ताई, आज गटनेत्यांची बैठक झाली. बैठकीत काय चर्चा होतं, काय एजेंडा होता? आजची गटनेत्यांची मीटिंग ही दीर्घ झाली, खूप दिवसानंतर झाली, परंतु चांगली चर्चा झाली. आयुक्तांनी बऱ्याच गोष्टी म्हणजे आत्ता ते अजेंडा तिथे माझ्याकडे मान्यता दिली. काही ठिकाणी माहिती आली. हा सेंटरचा एक विषय होता, त्याच्यावर आयुक्तांनी झालं की मी सकारात्मक विचार करून असलेल्या कर्मचाऱ्यांचं काय करायचं. 30 कर्मचारी आहेत आणि ते प्लाझ्मा एक्सचेंजर सेंटर नॅशनल हे बंद करतायत. आमचं म्हणणं आहे अनुभवी लोक आहेत, त्या अनुभवी लोकांना आपण महापालिकेमध्ये मर्ज करा. आणि इतकी वर्ष काम केल्यानंतर बाहेर फेकणं आणि ते मध्यावर गेलेत, एजच्या मध्यावर गेलेत. काही मुलांची शाळा कॉलेज चालू असतील, काही मुला मुलींची लग्न असतील, ते अशा पद्धतीने आता त्यांना काढणं तर मला वाटतं योग्य नाही. हे आम्ही चर्चा केली आहे. काही ठिकाणी मध्ये जे घडलं, प्लाझ्मा बाहेर गेला किंवा प्लाझ्मा त्याच्यावर एक चर्चा झाली, ते अधिक सतर्कतेने आपण करायला पाहिजे. त्याच्यानंतर अनेक मुंबईत होत असलेल्या कचऱ्याबाबत असं पहिले मला ते हे द्या जरा. दोन संस्था महापालिकेने केलेल्या त्याच्यावर चर्चा झाली आहे. त्यामुळे अनेक गोष्टीवर चांगली सकारात्मक यावेळेला कुठलंही वादग्रस्त कोणाकडनं म्हणजे मी विरोधी असूनही जिथे जिथे मला काही ऑब्जेक्शन घ्यायचे होते ते घेतल्यानंतर महापौरांनी चांगलं हे केलं की नाही आणलं नाही, सहकार्य केलं. त्यामुळे मला वाटतं असे जर हेल्दी विषय मुंबईकरांसाठी येणार असतील तर नक्की आमचा सपोर्ट असेल. परंतु काही महापालिकेच्या निधीबाबत किंवा महापालिकेच्या ठेवींबाबत किंवा महापालिकेच्या अनावश्यक खर्चांबाबत तिथे नक्की विरोध असेल. महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक आहेत शिवसेना शिंदे गटाचे राजू सुर्वे, त्यांचं असं मत आहे की मला अद्याप निधी मिळालेला नाही, त्याच्यापेक्षा वाढीव निधी देण्यात येईल अशी मागणी. कोण? प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव आहे. त्याने जावं, शिंदे त्यांचेच आहेत, उप मुख्यमंत्री आहेत. त्यांनी राज्यातून वाढवून आणावं आणि महापालिकेला कळवावं. त्यामुळे स्वीकृत नगरसेवेला 60 लाखाचा फंड आहे, त्याच्या व्यतिरिक्त मिळत नाही. मानधन पण मला वाटतं मिळतं. आणि त्याच्या व्यतिरिक्त बाप पण वडील आमदार आहेत, म्हणावं त्यांनी. पुढच्या स्वीकृत नगरसेवकांना पण फायदा होईल. आमचेही आहेत, आमच्याही नगरसेवकांना फायदा होईल. करावा त्यांनी, आमचा सपोर्ट करा. वडिलांना सांगा मांड. आज गटनेत्याची बैठक होती महापौरांच्या दालनामध्ये. शिवसेना शिंदे गटाचे गटनेते कामाई म्हणजे बैठक अर्धेवर सोडून निघून गेल्याची चर्चा आहे. काय एकूणच त्या बैठकीमध्ये घडलं, काय नाही मला याची कल्पना नाही, कारण मी तेवढा याच्यासाठी मी निघून आली. परंतु शिंदेचे एक बेस्टी चेअरमन आणि झालेली चर्चा आहे आणि दोन्ही ते शेवटपर्यंत टेक देऊन होते. मग यांच्या गटनेत्याचा अपमान होतोय त्या सदस्यांना माहिती नाही, मग त्यांच्या नक्की काय चाललंय मला नाही माहिती.